नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये व हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत परिमेय व अपरिमेय संख्या याचा लाईव्ह क्लासमधला भाग दुसरा. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्यांना जर आमचा लाईव्ह क्लास जॉईन करायचा असेल तर हा जो वर कॉन्टॅक्ट नंबर असतो त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. पण डायरेक्टली वेळ न घालवता आपण प्रश्नाकडे जाऊया. नैसर्गिक संख्यांचे प्रश्न आपण घेतले आहेत पहिल्या घटकातले. ओके, एक मिनिट ठेवा बेटा करण. हा, परिमेय व अपरिमेय संख्या. आता आज जे प्रश्न घेत आहोत ते प्रश्न आपण डायरेक्टली त्यातून कशातून घेत आहोत तर आपल्या जो स्वाध्याय आहे, सॉरी, आपले जे एनएस ला परीक्षा विचारलेले प्रश्न आहेत त्यातून आपण प्रश्न घेत आहोत. पहिला प्रश्न आहे एनएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, हा प्रश्न एनएस परीक्षा जून 2021 ला विचारलेला आहे. आता काही विद्यार्थी असतील सर आम्ही स्कॉलरशिपला आहे तर आम्हाला एनएमएसच्या प्रश्नाचं काय करायचं, तर तसं गृहीत धरायचं नाहीये. इकडे बघा, एनएमएसचा जो सिलेबस आहे तो 8वी स्कॉलरशिपचा ला पण तो सिलेबस आहे. तो घटक 8वी स्कॉलरशिपला पण आहे. हा, घटक एकच आहे, दोन्हीकडे पण आहे, त्यामुळे दोन्हीचा पण आपण अभ्यास करायचा आहे. ओके, जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिपला ते म्हणतील सर एनएमएसचे प्रश्न घेताय, आमचा याच्याशी काही संबंध नाही, तर असं असं नसतं बेटा. ओके, तर पहिला प्रश्न आज घेऊया. आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. प्रश्न नंबर 1, 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? प्रश्न लिहून घ्या. 56/30 या परिमेय संख्येचे या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते? ओके, दशांश रूप कसं काढायचं रे? तर 56/37 दशांश रूप काढण्यासाठी आपल्याला 56ला 37 भागावं लागेल. ओके, त्याचे पर्याय मी तुम्हाला देतोय. पर्याय देऊ का तुम्हाला? का पर्याय द्यायची गरज नाहीये? की पर्याय देतो मी. पहिला पर्याय आहे 1.515. दुसरा पर्याय आहे 1.315. तिसरा पर्याय आहे 1.513. चौथा पर्याय आहे 1.215. ओके, आता बघा, आता हे सगळं उत्तर काढण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत भाग घालत बसावं लागणार आहे का? नाही. पर्यायापैकी कोणतं उत्तर आपलं येतंय ते बघायचंय. हा उत्कर्ष सांग बरं, उत्तर तुझं काय आलंय? सर पर्याय क्रमांक 2. हा मुद्द्याचा क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके, चेक करूया आपण. आता याचं दशांश रूप काढताना हा प्रश्न आहे ना, एनएमएस परीक्षा विचारलेला प्रश्न बघा. एनएमएस परीक्षेला हा प्रश्न 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, हा, काय करायचं? 37/56 त्या भाग घालायचा. ठीक आहे, पहिला भाग कितीचा बसणार आहे? एकचा भाग बसणार. 37 × 37. ओके, 6 मधून 7 जात नाहीत. 16 मधून 7 गेले, किती राहिले रे? हा, 9 राहिले. हातच्या एक वापस दिला. 5 मधून 4 गेले, एक रे 19 राहिले. आता 19ला भाग जात नाही बेटा. ओके, म्हणून काय द्यायचा? दशांश द्यायचा. ओके, दशांश 19च्या पुढे मी शून्य घेतलं, 90च्या पुढे 0 घेतले मी. ओके, आता 190. 190चा कितना भाग जातो? तर आपला पारा तयार करावा लागेल आपल्याला. 37 आपण करून बघूया. 5चा भाग किती जातो? 5×7 = 35. हातच्या आले 3. 5×3 = 15. 15 आणि 3 = 18. 185चा भाग जातोय. हा, 37 × 5 केलं, 185चा भाग जातोय. मग 37×5 = 185. आले 5 बाकी राहिले. आता बघा, पहिल्या पर्यायामध्ये पण 1.5 आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये पण 1.5 आहे. हा, पुढे 1.5151 आहे, त्यामुळे आपल्याला अजून भाग घ्यावा लागेल. ओके, पॉईंट दिलेला आहे. परत शून्य घ्या. परत एकचा भाग बसला बेटा. हा, 37 × 1 = 37. किती उरले बाकी? बाकी 13 उरले. बरोबर का? हम्म, हा, पॉईंट दिलेला आहे. परत शून्य घेतला. 130. आता 130ला किती भाग जाईल तर चेक करावं लागेल, पारा तयार करावं लागेल आपल्याला. तर 37 आपण चेक करूया किती होतं. 37 ओके, 3 × 37, 3×7 = 21. हातच्या आले 2. 3 × 9, 9×2 = 111 होतं. ओके, 37 चोक मोठं होणार आहे. हा, 37×5 तर मोठंच आहे, 185 आपण ऑलरेडी काढलेलं आहे बघा. ठीक आहे, मग 3चा भाग बसला, 111. मग आपलं उत्तर काय आहे ते पर्यायमध्ये सांगा. आता बाकी काढत बसू नका, आपलं उत्तर पर्यायमध्ये आले. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. लिहून घ्या बेटा. व्हिडिओ आणि ठेवा. पार्थ, शिवतेज,
ठीक लोअर हँड करा. समजला हा प्रश्न NMS ला 2021 ला विचारलाय बघा. हो सर. हो सर. हो सर. ओके ओके. लिहून घेतला. हो सर. हो कुठला सर. प्रश्न? हो सर. हो सर. आजचा दुसरा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2. 304, 508, 1116, 1762, सॉरी 1732, 1732 आणि 3564. यापैकी यापैकी प्रश्न लिहून घ्या पुढे. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान अपूर्णांक. 304. तसं नसतं जे. 304. जसं 304 लहान संख्या दिसते म्हणून लहान अपूर्णांक नसतो जे. आपल्याला याचं दशांश रूप काढावं लागेल. ओके. आणि चेक करावं लागेल की कोणता अपूर्णांक आपल्याला सर्वात लहान ठरतो ते. 304 आपल्याला लहान दिसतो याचा अर्थ तो लहान असतो असं नाहीये. ओके. मग सर सोडवायचं कसं? प्राची सांग बरं उत्तर येतं तुला. 1732. बरोबर आहे. ओके. प्राची तू कसं सोडवलं? भाग करा. भाकार आपलं एवढं फास्ट गाडी भाकार छान. आता बघा भाकार करायची प्रत्येकाची. ओके. आता आपलं 304 उत्तर जे तुम्ही 304 ची किंमत काय असते दशांश रूपमध्ये माहित असेल तुम्हाला. 0.75 असते बघा. 4 पैकी 3 भाग म्हणजे 100. 1 मधले 75 भाग असतो 100 मधले. बरोबर का नाही? अरे बरोबर का हो. नाही? हो कळालं सर. असं बघा. 4/3 हो करू. सर. हो सर. 4/3 शून्य शून्य. शून्याचा भाग दिला. शून्य उरले. वरून किती 3 पॉईंट दिला. 30 आले. 4×7 = 28. ओके. उरले उरले 2. ओके. पॉईंट दिलेले 0. 4×5 = 20. 0.75 भाग बसलाय. ओके. 508 किती येतं सांगा याचं दशांश रूप काढून बघूया. ओके. 8/5. शून्यचा भाग बसला. ओके. 0, 5 पॉईंट दिला. पुन्हा किती 8×7 = 56. ओके. 8×48. सध्या तरी आपण इथंच थांबूया. पुढं पॉईंट काढायचे का नाही हे नंतर ठरवूया आपण. 0.6 आलं 5 पुढं पण येणार आहेत पण आपण थोडं थांबूया. 11 ते 16 काय ते चेक करूया. काढा तुम्ही पण. तुम्ही सोडवा आता. तुम्ही सोडवा. सर 0.6875. हा. शून्यचा भाग बसला पहिल्यांदा. ओके. 11 पॉईंट दिला. 110 कितीचा भाग बसला सांगा रे. 16×5 = 80. 16×96 16×7 = 12 वर्षे. ओके. 16×7 = 12 वर्षे मोठं होते का रे. 16×7 किती. 16 × 7 किती सांगा. 112. 112 मोठं होतंय. मग 6चा भाग बसवावा लागेल तुला. नाही नाही, 6चा भाग बसवला. ओके. 16×96. बाकी किती उरले. बाकी 14 उरले. पॉईंट दिले 140 झाले. भरून आणलंय. ओके. 140 उरले. आता 140ला कितीचा भाग बसला सांगा 16च्या पाड्यामध्ये. 24 144 बरोबर आहे. 24×7 किती. पाडेपाठ नाहीत. पाडेपाठ नाहीत तुम्हाला. पाडेपाठ पाहिजेत गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी. पाडेपाठ पाहिजेत. सांगा 24×7 किती. कोण सांगते फास्ट मला. 24×7 112. 112. 28 28. 28 128 8चा भाग जाईल मग आहे का नाही. 28 128 8चा भाग जाईल. आता इथं वजा करत बसू नको आपण. आता बसू नका.
आपण डायरेक्टली याचं व्हॅल्यू लिहूया इथं. 0.6. ओके. आता बघा 1732 काढूया. 1732 त्याची व्हॅल्यू करूया. 32 भागिले, बरोबर नको, 32 भागिले 17 भाग शून्यचा. ओके. शून्य, 17 पॉईंट दिला, 170. कितीचा भाग बसेल सांगा रे? 32चा कितीचा भाग बसेल? 5चा बसेल का? 22 5चा बसेल का? बघा बघा, 32 गुणिले 5 हो करतो. सर. 32 गुणिले 5 करतो, वरील लिहितोय बघा. 5 दूनी 10, हाताला एक, 5 15 एक 16, 160. 160. ओके, म्हणजे 60चा भाग असतो, 5चा भाग असतो 160. वजा 160 देतो मी. आता हे वजा करत बसत नाही, ह्याची व्हॅल्यू काय आली रे? 0.5 आली. ओके. आता राहिले 35.64 लास्ट. काय येतं, काय येते? 64.35. शून्यचा भाग 35 ला 35 वरून घेतले 0. ओके. 0, 35 कितीचा भाग बसेल सांगा रे? 64चा कितीचा भाग बसेल बघा? 6चा बसेल का बघा, चेक करा. का 7चा बसेल? मी 6चा चेक करतो, मला माहित नाहीये. 64चा पाडा मला पाठ नाहीये, तुम्हाला पण पाठ नसणार आहे. आपण चेक करूया. 64 गुणिले 6 चेक करून बघूया. हा. 6 चोक 24 ला 4, 4 2, 6 7 36. 36 आणि 2 38. मोठं होते बेटा, मोठं होते का? हो सर. मग तर बघूया. 64 64 गुणिले 5, 320. 5 चोक 20, 4 2, 5 7 30 2 32, 320 होते बघा. तर 320, 5चा भाग बसला 0.5. ओके. बाकी उरले किती? 30 बाकी उरले. पॉईंट 0. 64 कितीचा भाग बसेल? 300ला कितीचा भाग बसेल सांगा? 3चा भाग बसेल. 0.53. आता याची व्हॅल्यू 0.53 आली बेटा. ओके. 1732 व्हॅल्यू 0.5 आली आहे, पण ती पुढे थोडी वाढवूया आपण, थोडं आपण काढूया. ओके. आता हा जो भाग करा, हा भाग करा, दिसतोय का तुम्हाला? हा भाग करा, लक्ष इकडे द्यावा का रोहित? हा जो भाग करा ना, तिथं 10 आलतं बघा शेवटी. बाकी बाकी काय आलती शेवटी? इथं 10 आलती. पॉईंट दिलेले आपण 100 करूया. 32ला 100 भागलं, तिचा भाग बसतो रे? 3चा भाग बसतो. बसतो का 3चा भाग? हो सर. हा. हो मग सर. याची व्हॅल्यू काय येणार आहे? 0.53 येणार आहे. हो सर. 0.53. आता मला सांगा, कोणता पूर्णांक छोटा दिसतो रे तुम्हाला? 1732. ओके. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एनएमएस परीक्षा विचारलेला आहे 2020 साली. ओके. एनएमएस परीक्षेतले प्रश्न झाल्यानंतर तुम्ही स्कॉलरशिप मधले पण प्रश्न घेणार आहे आज. सर डायरेक्ट छेद समान करून केलं तर? छेद समान करून केलं तरी चालेल, पण वेळ प्रत्येकाची लसावी काढावी लागेल. 4 8 16 32 64 ची लसावी काढावी लागेल. किती लसावी? चालेल छेद समान तुम्ही केलं तर. 64 देते सर. हा. चालेल, मग चालेल. छेद समान करून केलं तरी चालेल. मग त्याची लसावी काढावी लागेल, मग ती मुलांना लसावी काढता आली पाहिजे आधी. आता काही बऱ्याच मुलांना लसावी कशी काढायची पण माहित नसेल. चालेल, 64 केलं तरी चालेल. हम्म. कळलं? आणि हे पण चालतं, त्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे ना, त्याला फास्ट होतं. अफान फटान माईक म्यूट ठेव बेटा. ओके. ज्याचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे ना, त्याला फास्ट येतं. अफान माईक म्यूट ठेव, तुझ्या घरातला आवाज ऐकू येतो सगळ्यांना. हो सर. अफान, मी माईक म्यूट करतोय, तू ऑन करू नको. हा. ओके. कळले रे? हा प्रश्न कळाला सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. कुणाला याच्यामध्ये काय काही अडचण आहे? प्रेझेंट केलाय, कुणाला काही अडचण नाही ना याच्यामध्ये? हो ओके. सर. प्रश्न क्रमांक 3 कडे आपण जाऊया. सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, प्रश्न लिहितो मी. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. मोनिका करंजकर माईक म्यूट ठेव बेटा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. माईक कोणाचा नाही बेटा? माईक म्यूट ठेवा ना, घरातला आवाज ऐकू येतो सगळी. परत माईक वान आहे बघा. अफान पठाण
तुझा माईक म्यूट करतोय, ऑन करू नकोस. ओके. सर्वात लहान नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी. मोनिका, तुझा माईक म्यूट करतोय मी, ऑन करू नको हा. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. सर, बोला. ऋण पूर्णांक संख्येला इंग्लिश मधून काय म्हणतात? निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे स्मॉल नॅचरल नंबर आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे बिगेस्ट निगेटिव्ह इंटिजर्स. ओके. पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? संख्या यांच्यातील फरक किती? हा प्रश्न 2022ला एनएस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे बरं का. सोपा प्रश्न आहे तुझा, पर्यायाची पण गरज नाही असं मला वाटतंय. बघूया. हा, आधी सांग बरं. शून्य. किती? शून्य. ओके. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती रे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे काउंटिंग. काउंटिंग जी मोजता येते ती एक असते. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असते रे? -1. -1. ओके. बघा, मी आधी लिहितो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. ते रे तुझं उत्तर आदिनाथ. सर्वात लहान नैसर्गिक संख्या. -1. नैसर्गिक संख्या 1. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. यांच्यातला फरक फरक म्हणजे काय असतो रे? फरक म्हणजे वजाबाकी. ओके, शेवटी लक्ष इकडे दे. फरक म्हणजे काय असतो? फरक म्हणजे वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. मोठी संख्या कोणती? एक. एक म्हणून वजा करायचे. काय वजा करायचे? -1 वजा करायचे. -1 -1 याला निगेटिव्ह साईन आहे म्हणून इथं मायनस ऑलरेडी घेतलंय मी. ओके. बघा, 1 ला 1 ते मायनस इंटू मायनस काय होतं सांगा रे? प्लस. 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 1 + 1 2. 2 इज आवर आन्सर. दोन्ही आपलं उत्तर आहे. समजते? हो. हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. ओके. ओके. हो सर. माईक म्यूट करा सगळ्यांनी. हो सर. ओके. या दोघा ठिकाणी हो म्हणलं तरी चालतंय. प्रत्येकानं हो सर म्हणलं पाहिजे असं थांबा. नाही. पण माना हलवलं तरी चालतंय व्हिडिओमध्ये, ज्यांची व्हिडिओ आले त्यांनी. एक दोघांना जरी हो म्हणलं तरी चालेल. सर. हा, कोणाला अडचण असेल तर विचारायच्या, म्हणजे काही अडचण असेल तर विचारायचं. चला, पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. सर थांबा. थांबू? बरं, हा लिहा. तर माझ्यासोबत लिहून घेत चला, किंवा मग ऍपमध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस बघून लिहित चला. ओके, झाले लिहून? नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न मी ते खालीच देतो. ओके, जो खाली कोपऱ्यात देतो मी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? प्रश्न पूर्ण लिहा तुम्ही. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ओके. पहिला पर्याय आहे 305. दुसरा पर्याय आहे 3.142857 तिसरा पर्याय आहे √4. चौथा पर्याय आहे √7. हा प्रश्न एनएस परीक्षेला विचारला आहे 2022ला. सोपा प्रश्न आहे बघा. आता तुम्हाला लाईव्हला शिकवलंय, काल परत बेसिकचा व्हिडिओ दिला होता. ओके, आता तुम्हाला आलं पाहिजे. हा, विश्वजित पाटील सांग बरं. परत एकदा सांगशील विश्वजित?
ओके. ओके ओके. ओके, तुझा आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये. ठीक आहे. बहुतेक आवाज. नाही. वर्गमुळात 7. ओके. हा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा पहिला जो पर्याय आहे 305 हा पी भागिले क्यू स्वरूपात आहे. हा, बरोबर आहे. क्यू हा शून्य सोडून आहे, त्यामुळे परिमेय संख्या आहे का, तर आहे. दुसरा पर्याय, हा खंडित आवर्ती दशांश रूप आहे. ओके, बरोबर का नाही. सॉरी, अखंडित आवर्ती, सॉरी खंडित नाही, अखंडित आवर्ती दशांश रूप आहे. अखंडित असेल आणि आवर्ती असेल, बघा, अखंडित असेल, आवर्ती असेल, रिकरिंग असेल आणि नॉन टर्मिनेटिंग असेल, तर तो काय असतो, परिमेय संख्या असतो. तिसरा पर्याय वर्गमुळात 4. त्याचं वर्गमूळ निघतंय बघा बेटा. वर्गमुळात 4चं वर्गमूळ काय निघतंय, 2. 2. बरोबर आहे, मग ही पण परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 7चं वर्गमूळ निघतंय का रे, नाही. निघत नाही. नाही. ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाही त्या सर्व अपरिमेय संख्या असतात. समजतंय का सांगा बेटा. हो सर. हो सर. याच पद्धतीचा प्रश्न आहे 2022 ला पण विचारलाय हा. ओके. हा म्हणजे आधीच्या वेळेसला विचार होता, त्यानंतरच्या वेळेसला याच पद्धतीचा प्रश्न विचारलाय. ते खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती, प्रश्न आहे खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती, याच पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न किती वेळाचा, 5वा प्रश्न आहे का रे. मम्मीला जाऊन विचार. हो सर. संध्याकाळ लागली रामला, काय करू. जाऊन जा. थोडं माईक म्यूट ठेवा. राजवर्धन दराडे, थोडं माईक म्यूट ठेव बेटा, घरातला आवाज ऐकू येतोय. बघा, खालीपैकी असंख्य अपरिमेय संख्या कोणती असा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे 405. दुसरा पर्याय आहे 2399. तिसरा पर्याय वर्गमुळात 8. चौथा पर्याय वर्गमुळात 5. ओके, आरुष सांग बरं. सर ते मागच्या क्वेश्चन राहिलेले. बरं, हा प्रश्न येत नाही आरुष तुला, तू दोन दोन दिवस क्लासला नव्हता का. बघ, हा कृष्ण सांग बरं. वर्गमुळात 5. वर्गमुळात 5. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पी भागिले क्यू या स्वरूपात आहे पहिला पर्याय. क्यू हा शून्य सोडून आहे, शून्य सोडून कोणती दुसरी संख्या आहे, याचा तो परिमेय संख्या आहे. दुसरा पर्याय पण पी भागिले क्यू स्वरूपात आहे. क्यू हा शून्य तर संख्या आहे, शून्य कडून कोणती संख्या आहे, त्यामुळे ती पण परिमेय संख्या आहे. तिसरा पर्याय घनमूळ आहे बेटा. काय आहे, घनमूळ आहे. आणि घनमुळात काय आहे, 8 आहे. 8चं घनमूळ काय सांगा बरं. 2. 2. 2. 2चं सरळ घ्यायचं म्हणजे 1. बरं, ही संख्या पण पी भागिले क्यू स्वरूपात आहे, त्यामुळे ती पण परिमेय संख्या आहे. राहिलं पर्याय क्रमांक 4. वर्गात 5चं वर्गमूळ निघतं का बेटा, नाही. निघत नाही. ज्या संख्येचा वर्गमूळ निघत नाही त्या संख्या काय असतात, अपरिमेय संख्या असतात. अपरिमेय संख्या. ओके, ठीक आहे. अजून पुढला प्रश्न घेतोय, थोडस मला वेळ लागेल. प्रश्नपत्रिकेतला प्रश्न घेतो 2023च्या. थोडस थोडासा वेळ द्या मला. नाही तिथं. ओके. 2025 मधला प्रश्न आहे बरं का. ओके, हो पितो पितो लगेच लगेच. थोडासा कठीण प्रश्न आहे. खालीलपैकी परिमेय संख्या कोणती, प्रश्न काय आहे, परिमेय संख्या कोणती. लोअर हँड करून ठेवा, अनुष्का आणि श्रुतेज. खालीपैकी परिमेय संख्या कोणती. ओके, पहिला पर्याय आहे, उत्तर प्रश्न वेगळा बरं का, परिमेय संख्या ओळखायची. 7 वर्गमुळात 2. दुसरा पर्याय आहे 4 वर्गमुळात 2. तिसरा पर्याय आहे 3 वर्गमुळात 2. चौथा पर्याय आहे 2 घनमुळात 8. सोपा प्रश्न आहे बघा. मी चहा पितो हा तोपर्यंत. नाही नाही असं आहे जर
त्याला एकाला उत्तर दे. प्राचीचा रेज हँड आलाय. उत्कर्ष चालाय. आता पर्याय बघून तुम्ही घाबरून जाऊ नका. कोणता पर्याय सुटतोय तुम्हाला सांगा. फेब्रुवारीचा रेज हँड आलाय. तुम्हाला कोणता पर्याय सुटतोय बघा यातला. कोणत्या पर्यायाची व्हॅल्यू तुम्हाला निघते. पहिल्या पर्यायाची निघत नाही. वर्गमुळात 2 आहे. 7 मध्ये वर्गमुळात 2 ऍड केले की काय उत्तर येते आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. दुसरा पर्याय काय रे. 4 वर्गमुळात 2 आहे. 4 मध्ये काय वर्गमुळात 2 टाकले बरोबर 2ची व्हॅल्यू माहित नाही. त्याच्यामुळे उत्तरला मग काढता येत नाही. तिसरा पर्याय काय रे. 3 वर्गमुळात 2. 3 आणि गुणिले वर्गमुळात 2 आहे. याचा अर्थ काय वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजे उत्तर अपरिमेय संख्याच येणार आहे. ओके. चौथा पर्याय. चौथा पर्यायची व्हॅल्यू निघते का रे आपल्याला सांगा. हो सर. तर हो सर. हो सर. हो ओके. ओके. हा. तर चौथ्या पर्यायाची व्हॅल्यू आपल्याला निघते बेटा. कशी व्हॅल्यू निघते चौथ्या पर्यायाची मी सांगतो. हे 2 ला 2. ओके. हे 2 ला 2. वर्गमुळात 8 म्हणजे काय रे. वर्गमुळात 8 म्हणजे 2. वर्गमुळात घनमुळात 8 म्हणजे 2चं घन 8 म्हणजे 8चं घनमूळ 2. 2 2 4. 4/1 आहे का रे परिमेय संख्या ही. हो सर. हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. अशा पद्धतीनं मागच्या 5 वर्षातले परिमेय व अपरिमेय संख्यावर आलेली उदाहरणं आपण बघितली. बघितली का. हो सर. हो सर. हो सर. ओके. आता एनएमएसची उदाहरण तसे सोपी आहेत एनएमएसच्या मानानं. ओके. तर स्कॉलरशिपची उदाहरणं आहेत थोडीशी कठीण असतात. ओके. आपण स्कॉलरशिपच्या उदाहरणाकडे जाऊया. चालेल. हो सर. हो. स्कॉलरशिप परिस्थितीचं उदाहरण घेऊया. लोअर हँड करा सगळ्यांनी. आजचा प्रश्न 6वा प्रश्न बरोबर आहे. जैद जैद शेख लोअर हँड करा. शिवतेज इंगे लोअर हँड करा. 7/15. प्रश्न तर 7वा प्रश्न. बरं 7वा प्रश्न. आजचा 7वा प्रश्न. 7/15. 11/20. 2/5. 12/25. या परिमेय संख्येतील या परिमेय संख्येतील या परिमेय संख्येतील हम्म. सर्वात मोठ्या व सर्वात लहान यांच्यातील फरक किती. व सर्वात लहान संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती. फरक फार आले उत्तर तुला. बरं लवकर. हो ओके. काय आलं उत्तर सांग बरं पार. सर. 3/20. सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. मला सर्वात लहान परिमेय संख्या कोणती त्याला सांग. पहिल्यांदा आपण काय करावं लागेल. स्मॉलेस्ट रॅशनल नंबर काढावा लागेल आणि बिगेस्ट रॅशनल नंबर काढावा लागेल. बरोबर का नाही. जसं आपण पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्न काढलो होतं बघा. त्या पद्धतीने काढावं लागेल. तर काही जण म्हणते सर छेद समान करूया. छेद समान करून करून दाखवू तुम्हाला छेद समान करून. आपली भागाकाराची पद्धतीने दाखवू. भागाकाराच्या पद्धतीने दाखवतो. छेद समान करून केलं की रसाई काढून मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होईल. ओके. आपली जी भागाकाराची पद्धत आहे त्यांनाच दाखवतो. पहिला आहे 7/15ची व्हॅल्यू करूया. प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची. प्रत्येकाने काढा. मला मदत करा. पटपट भाग पाडी सांगा मला. 7/15ची व्हॅल्यू काय तरी इकडे लिहितो मी. 15/7. डायरेक्ट लिहितो बरं का. शून्याचा भाग गेला. ओके. पॉईंट दिला. पॉईंट दिला तर इथं 70 झाले. 15/75. 15 चोक 15 चोक 60. ओके. 10 उरले. पॉईंट दिले 100. 15/75. 15 एवढं काढले समजा मी. 0.46 आलं. ओके. दुसऱ्याची व्हॅल्यू काढतोय 11/20. थोडं फास्ट काढतोय आता. ओके. 20/11.
शून्याचा भाग जातो पहिल्यांदा, 0. पॉईंट. हा बोला. 0.5. ओके, हा. 0.5. बरं, ठीक आहे. 110 आले, 20 100, परत 10 उरले, परत शून्य घेतले, 1 पॉईंट दिला. हा, 20 100 0.55 येतं. तर मी थोडं फास्ट घेतो करतो बघा, माझी स्पीड वाढवली मी. पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगायचं होतं, त्यावेळेस मी थोडं स्लो घेतलं होतं. ओके. 205 मी काय करतोय, 5/2 करतोय. शून्य घेतलं, पॉईंट दिला, डायरेक्ट 20 घेतली आता. ओके. 5 चोक 20, पूर्ण भाग गेला बघा, आहे का नाही? 0.4. ओके. 0.4 येतोय. ओके. त्यानंतर चौथा आहे 12/25, 25/12, शून्याचा भाग दिला, पॉईंट दिला, 120 दिले. 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 120. उरले किती रे? पॉईंट टाकते त्यात. पॉईंट दिलेला आहे 200 दिले. 25 8 200, 0.48. सर्वात लहान कोणतं आहे रे त्याच्यामध्ये? लहान 0.4 आहे बघा, सर्वात लहान. 0.4. त्या क्रमांक 3. ओके. 200 सर्वात मोठा कोणता आहे रे? मोठा 11/20 आहे. 11/20. 11/20. याच्यात काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. तर फरक कसा काढणार? तर अपूर्णांकांची वजाबाकी करावी लागणार. बरोबर आहे? ओके. फरक 11/20 वजा 205. ओके. 11/20 वजा 205. आता इथे छेद समान करूया घरी. छेद समान करूया. 205 या पूर्णांकात छेद आपण काय करूया? 20 करूया. ओके. काय करावं लागेल? 11/20 ला 11/20 लिहिलं, वजा 205/20 करायचं, म्हणून मी काय करतोय? छेदाला 4 गुणतोय. छेदाला 4 गुणायचंय म्हणून मी अंशाला पण 4 गुणतोय. हा, बघा, छेदाला छेद मला 20 करायचंय. 5 हा जो छेद आहे तो 20 करायचा आहे. त्यासाठी मी अंशाला व छेदाला 4ने गुणलं, अंशाला पण गुणलं, छेदाला पण गुणलं. याचा अर्थ त्याची व्हॅल्यू सेम राहते, त्याचा सममूल्य अपूर्णांक तयार होतो. 11/20, 2 चोक 8, 5 चोक 20. ओके. 20 मधून 20 गेले, छेद समान 11 वजा 8. 11 मधून 8 गेले, किती राहिले सांगा? 3. हा प्रश्न आपला स्कॉलरशिप परीक्षा 2019ला पडलेला प्रश्न आहे बघा. कळलं का? स्कॉलरशिपला असे प्रश्न असतात, एनएमएसला असे प्रश्न असतात. ठीक आहे. असं नाही की मग सर एनएमएस सोपं आहे तर एनएमएस करतो, तसं नाही आहे. आपल्याला दोन्ही करायचंय. स्कॉलरशिपला तुमचा खरा कस लागतो गणितामध्ये. ओके. बुद्धिमत्ता सारखीच आहे एनएमएस स्कॉलरशिपला, फरक नाहीये. ओके. स्कॉलरशिपला मराठी आहे, इंग्रजी आहे. ओके. आपण मराठी इंग्रजीचं ग्रामर रेकॉर्डिंग प्लस लाईव्ह स्वरूपात करणार आहोत. मी वेगवेगळ्या युट्यूब चॅनल जे आहेत, चांगले जे एक्सपर्ट लोक आहेत युट्यूबला, एमपीएससी वगैरे शिकवत असतील, त्यांचे जर चांगले चांगले व्हिडिओ असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला ऍपमध्ये रेकॉर्डिंग द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यामार्फत सुद्धा मी सिलेबस तुम्ही लवकर कव्हर करू शकता. ओके. काही घटक मी देऊन टाकेन तुम्हाला सुरुवातीचे. ओके. त्यानंतर विज्ञानचे जे घटक आहेत तुम्हाला ऍपमध्ये मी देणार आहे. डिजिटल साक्षर नावाचे एक युट्यूब चॅनल आहे, तुम्हाला माहित पण असेल. त्याची व्हिडिओ मी रेकॉर्डिंग तुम्हाला विज्ञानचे देणार आहे. त्यातला एक समजा एखादा घटक असेल, समजा एखादा मेटल नॉन मेटल समजलाच नाहीये, समजा एखादा ॲटॉमिक स्ट्रक्चर समजला नाही, तर तेवढाच एक घटक आपण, थोडाच एक कन्सेप्ट आपण घेऊया लाईव्ह मध्ये. कारण तुम्ही सर सगळं शिकवा, तर सगळं थोडं शक्य नसतं बेटा शिकवणं, कारण सगळं झालं पाहिजे. आधी आपलं गणित बुद्धिमत्ता टार्गेट आहे. गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित शिकवून समजून संपवायचं आहे. नुसतं शिकवायचं पळवायचं आहे का? नाही, समजून शिकवायचं गणित बुद्धिमत्ता. आणि उरले मग पॅरल पण इतर विषयांचा पण सपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी अजूनही रेग्युलरच्या बॅचला प्रवेश घेतला नसेल, त्यांनी लवकरात लवकर तो प्रवेश घ्यावा. ओके. तुम्हाला उन्हाळी वर्गाला मी लिंक देतोय. आपलं जसं ठरलं होतं 60 पेक्षा जास्त लेक्चर घ्यायचे आपल्याला, किमान 60 घ्यायचे, तर 60च्या जवळपास आता लेक्चर गेलेले आहेत आपले. ओके. 45 46 लेक्चर तर बुद्धिमत्तेचे झाले आणि गणिताचे 5 6 लेक्चर वाढलेत परत. ओके. होतील 31 मे पर्यंत तुम्हाला लिंक येईल. 31 मेच्या नंतर जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही रेग्युलर बॅचला प्रवेश घ्यावा. जे महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करावा, दिलेल्या सूचनेचं तंतोतंत पालन करावं.
ओके, तुम्ही एक पाऊल पुढे असणार आहेत बेटा, म्हणजे करत नाहीत ते मागं असणार आहेत, तुम्ही एक पाऊल पुढे असणार आहे इतर विद्यार्थ्यांपेक्षा. ओके, सिन्सिअरली ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनेचं पालन करायचं आहे. ग्रुपला होमवर्क दिलेला आहे, तर होमवर्क तो सिन्सिअरली करायचा आहे. त्यातून तुमचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होतोय. म्हणजे होमवर्कचं जे रेकॉर्डिंग व्हिडिओ देतो त्या व्हिडिओ तुम्ही असंच शिकवले ना? अरे हो हो का सर. नाही? हो सर. ज्याला बघितलं असेल, हो ज्यानं सर. केलं असेल त्याला माहित आहे ना. असंच प्रत्येक गोष्ट समजून सांगितली ना. ओके, असं नाही की तिथं लाईव्ह मध्ये वेगळं शिकवलं तिथं वेगळं शिकवलं, सेमच पद्धतीने शिकवलेलं आहे. तर ते सुद्धा पहा. आज रेकॉर्डिंग व्हिडिओचा पुढला भाग देतोय. ओके, आज रेकॉर्डिंग व्हिडिओचा पुढला भाग देतोय. ठीक आहे, आपला थोडं थांबूया आज लवकर आपण. ओके, मी गावाला आलेलो आहे आणि पुढल्या आठवड्यात की त्या पुढल्या आठवड्यात थोडं मला दवाखान्यात काम आहे. मी 2-3 दिवस सुट्टी असू शकते, कारण मला आराम करायला सांगितले, ऑपरेशन आहे थोडं. ह्या आठवड्यात नाही, पुढल्या आठवड्यात खर्च होईल त्या खर्च, त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत आपले क्लास कंटिन्यू होतील. हं? आपण थांबूया. एंड करू क्लास. बुद्धिमत्तेचा आज नाही बुद्धिमत्तेचा, आज मी थोडं लातूरमध्ये आहे, लातूर शहरात आहे. सीएनजी भरायला सकाळी 6ला 5:30ला पंपावर गेलो होतो, तिथं मला वेळ लागला घरी यायला. त्यामुळे आजचा 7चा क्लास मी 8ला शिफ्ट केलाय. ठीक आहे, आज फक्त एकच क्लास होईल. ओके, 9ला जॉईन व्हायचं एक सर. नाही व्हायचं, नाही व्हायचं. आज एकच क्लास होणार आहे. चालेल. हो सर. हो सर. हो सर. आज एकच क्लास, त्याचा रेकॉर्डिंग क्लास देतोय. रेकॉर्डिंग क्लास तुम्हाला बुद्धिमत्तेचा पण देतोय आणि गणिताचा पण देतोय. 2 रेकॉर्डिंग क्लास देतील. हो ओके, सर. हो सर. हो सर.